पोलीस कंट्रोल रूमला फोन करून सर्व कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आज शनिवारी दुपारी आला। या अज्ञात फोनने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली। तातडीने श्वान पथक तसेच बॉम्ब डिटेक्ट पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि सांगली मिरजेतील बस स्थानकांची तपासणी केली असता सदरचा फोन हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली असता आणि दारूच्या नशेत फोन करणाऱ्या मालगावातील तरुणास अटक केली आहे। यमनप्पा मरगप्पा माडर असं अटक केलेल्याचं नाव आहे। दरम्यान माडर याने यापूर्वी 2023 साली असाच कॉल केल्याचं निष्पन्न झालंय। आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने डायल 112 या कंट्रोल रूमला फोन करून सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब ठेवलाय, आम्हाला तातडीने मदत हवी आहे अशा आशयाचा अर्धवट फोन करून कट केला। सदरचा कॉल सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी वसीम मुलानी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने वरिष्ठांना याची माहिती दिली। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी करण्याचे आदेश दिले। त्यानुसार जिल्हा पोलीस कंट्रोल रूम, पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली आणि मिरज बस स्थानकात बॉम्ब डिटेक्शन पथकांकडून तपासणी करण्यात आली, मात्र कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही। यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कॉलच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने तपास केला असता सदरचा फोन करणारा व्यक्ती मालगाव येथील तवटे मळ्याजवळ राहत असल्याची माहिती मिळाली। यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित यमनप्पा माडर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आणि सदरचा फोन हा दारूच्या नशेत केला असल्याचं निष्पन्न झालं।